कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथे महाडी कुटुंबियांचा पारंपरिक त्रैवार्षिक गोंधळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही ऐतिहासिक परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जोपासली जाते। दर 3 वर्षांनी होणाऱ्या अनोख्या महोत्सवासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून महाडी कुटुंबीय आपल्या गावी हजेरी लावतात। यावर्षी सालभाई भैरी भवानी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी 2000हून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शवली। हातात काकडा नाचवत भक्तांनी केलेला जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता। सलग 3 दिवस चाललेल्या सोहळ्यात विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात या उत्सवाची विशेष ख्याती असून पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खरोखर ती दुमदुमकार या युगापासून झालेलं आहे। युग 4 झाले, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग चालू आहे। या 4ही युगात भवानीचा गोंधळ, भैरीचा गोंधळ ही प्रथा प्रत्येकाच्या कुलदेवतामध्ये आहे। ज्याच्या कुलदेवतेमध्ये भैरी आणि भवानी हे कुलदेवत आहे त्या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये केला जातो। या कार्यक्रमाला दुजोरा दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी। त्यांच्या काळात हा कार्यक्रम वाढीला लागला। त्याच्या आधी कार्यक्रम होता, परंतु राजाने त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन भवानी देवीला त्यांनी पूजलं आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। अशा प्रकारची जनमानसामध्ये त्यांची ख्याती आहे। त्यामुळे त्या कार्यक्रमाचं स्वरूप द्विगुणित झालं आणि तो कार्यक्रम प्रत्येकाच्या घराघरामध्ये होऊ लागला। सर्व लोक एकवटू लागली आणि देवीचा प्रसादही भक्षण करून देवीचा आशीर्वाद घेऊन ते आपापल्या घरी जाऊ लागले। समस्त महाडिक भावकीची कुलदैवत माता भैरी भवानी सालबाई या मातेचा जागरण गोंधळ गेली अनेक पिढ्या या ठिकाणी या धामापूरमध्ये चालू आहे। तशी वर्ष सांगता येणार नाहीत, पण अगदी पिढी जात आज संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि जी परंपरा आहे पिढी जात ती चालवण्याचा आजपर्यंत संपूर्ण प्रयत्न संपूर्ण महाडिक भावकीच्या वतीने आम्ही करतोय। आणि या कार्यक्रमाला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोक किंबहुना परदेशातनं सुद्धा लोक 3 वर्षांनी 3 दिवस हे महाडिक संपूर्ण येत असतात आणि हा सोहळा अतिशय फार मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो। आणि इथे आल्यानंतर प्रत्येक आपला जो महाडिक परिवार आहे आपले या ठिकाणी मातेचरणी आपलं गाराणा घालून आपलं दुःख हरपण्यासाठी देवीला प्रार्थना करतात। आणि आजपर्यंत आपल्या देवीची ख्याती आहे की आजपर्यंत जे जे मनोकामना या ठिकाणी आपण व्यक्त केल्यात त्या संपूर्ण मनोकामना आज मातेच्या कृपेने पूर्ण झालेल्याचा प्रत्येकाला अनुभव आहे।